अध्यक्ष महोदय, माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे. माझे तीनच मुद्दे आहेत. कृपया मला बेल न वाजवता बोलू द्यावं. एक मिनिट. आमच्या सगळ्यांचीच विनंती अशी आहे की 4-5 महिला भगिनी इथे 10:30 वाजेपर्यंत 11:15 वाजेपर्यंत बसलेल्या आहेत. बाकीचं ठीक आहे, नियमात सगळं सभागृह चालवलं पाहिजे, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे, परंतु महिला भगिनींना बोलायला देऊन त्यांना मोकळं करावं. आता तिन्ही महिला घेतल्या, सरोज अहिरे, नंतर रुजिया लटके, नंतर मंजुळा गावित, या तिन्ही महिलाच घेतोय. धन्यवाद अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, की सकाळी 11:30 वाजेपासून कंटिन्यू आम्ही महिला भगिनी सर्व आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्यासाठी ते सभागृहात आहात. 11:15 वाजलेले आहेत. आता संधी मिळालेली आहे, पण माझी पण विनंती आहे की आम्हा दोघे तिघी महिला भगिनींना आपले प्रश्न मांडून आम्हाला फ्री करावं. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाची बाब क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 65. अध्यक्ष महोदय, आमच्या नाशिकमध्ये नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच NMRDA हे गठीत झालेलं होतं, परंतु आजतागायत बघितलं तर ज्या ज्या गावांना NMRDA चे नियम लागू झालेले आहेत, आजपर्यंत कुठलाही विकास निधी त्या ग्रामपंचायतींना देता येत नाहीये. माझी नम्रतेची विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना ही असेल की माझ्या मतदारसंघातली चांसी असेल, संसरी असेल व इतर बरेच गावं आहेत, या गावांना त्यांच्या हक्काचा जो काही टॅक्स आहे, विकासक म्हणतात की हे सगळे टॅक्सेस आम्ही NMRDA ला सुपूर्द केलेले आहेत, भरलेले आहेत, परंतु कुठलाही रुपयाचा निधी आज जवळपास 12-12, 15-15 कोटी रुपये हे या विकासकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना येणं बाकी आहेत. परंतु जी काही नियोजन समिती आहे NMRDA ची, ती समिती अजूनपर्यंत गठीत न झाल्यामुळे मी आजच पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेला आहे. ती लवकरात लवकर ही समिती गठीत करून अशासकीय सदस्यांची नियुक्ती करून या विकासाचा मार्ग, या ग्रामीण भागाचा चांसी असेल किंवा संसरी असेल, या सर्व गावांचा मार्ग मोकळा करावा, ही नम्रतेची विनंती करत आहे मी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र नगरोत्थान अभियानाअंतर्गत नगर परिषदांना सहाय्यक अनुदान म्हणून जवळपास 100 कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्रातले 7 कटक मंडळ जे आहेत त्यांना कुठल्याही हेडमधून शासनाच्या हा निधी मिळत नाही. माननीय मंत्री महोदय इथे आहेत. एका लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही कटक मंडळाचे प्रश्न हे सभागृहात मांडलेले होते मागच्या अधिवेशनामध्ये, परंतु मला मंत्री महोदय इथे सामंत साहेब आहेत, त्यांनी उत्तरात असं सांगितलेलं होतं की धोरणात्मक निर्णय कॅबिनेटमध्ये झालेला आहे आणि कमीत कमी 5-5 कोटी रुपये हे कॅन्टोन्मेंटला आम्ही देणार आहोत, परंतु आजपर्यंत कुठलाही निधी कॅन्टोन्मेंटला महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही हेडमध्ये मिळत नाही. तर या नगर विकासच्या हेडमधून ठोक निधी असेल किंवा इतर काही तरतूद असेल, कृपया जास्तीत जास्त निधी हा नगर विकासच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटसाठी देण्यात यावा. त्याचबरोबर आज जलजीवन मिशन असेल किंवा अमृत 2 योजना असेल, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना ह्या माध्यमातून राबवले जात आहेत, परंतु कटक मंडळांचा कुठलाही समावेश हा या पाणी पुरवठा योजनांमध्ये झालेला नाहीये. माझी शासनाला नम्रतेची विनंती आहे की जलजीवन मिशन असेल किंवा अमृत 2 मधून देवळाली कटक मंडळाला पाणी पुरवठ्याची योजना ही विशेष बाब म्हणून मंजूर करून द्यावी, जेणेकरून तिथल्या नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, यामध्ये अनेक पद रिक्त आहेत आणि त्या पदांवर मनुष्यबळ नसल्यामुळे कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांना नाहक असा त्रास होऊन हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रिक्त पदांची तात्काळ भरती करून ह्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मी नम्रतेची विनंती आपल्याला करते. अध्यक्ष महोदय, एक संयुक्त बाब ही महसूल विभाग आणि नगर विकास विभागाची आहे माझ्या मतदारसंघामध्ये. 2च मिनिटं आपले घेते अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघातील पाथर्डी असेल किंवा विहितगाव असेल, चेडी असेल, या सर्व गावांचा ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये समावेश झाला, सन 2000 साली यांना सिटी सर्वे लागू झाला, परंतु हा सिटी सर्वे लागू करत असताना
जे काही संबंधित शेतकरी आहे त्यांना मोजणी करतेवेळी कुठलीही नोटीस न पाठवता शेतकऱ्यांची अनुपस्थिती दाखवून ही मोजणी केली गेलेली आहे. त्याचा परिणाम आज असा आहे की शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष 7/12 उतार्यावर महानगरपालिकेच्या सिटी सर्वे यांनी शेतकऱ्यांची जी मालमत्ता पत्रक तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये क्षेत्रफळाची मोठी तफावत आज ही जाणवत आहे. अध्यक्ष महोदय, 7/12 उतार्यावर जर 10 एकर क्षेत्र असेल तर मालमत्ता पत्रकात फक्त 7 किंवा 8 एकर दाखवत आहेत आणि जर 7/12 उतार्यावर 6 एकर क्षेत्र असेल तर सिटी सर्वे मध्ये 8 एकर क्षेत्र हे मालमत्ता दाखवते आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावं लागत आहेत. अध्यक्ष महोदय, उलटपक्षी ग्रामीण भागामध्ये शासकीय मोजणीचा खर्च हा हेक्टरवर असतो, परंतु आज जर मोजणी करायचा जर शेतकऱ्यांनी या भागामधल्या ह्या गावांमधल्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर खूप मोठा खर्च हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भरावा लागत आहे आणि त्याचा भुर्दंड हा शेतकऱ्यांना विनाकारण सोसावा लागत आहे. वकिलांच्या मार्फत सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांकडे सुनावणी अपील करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रासातून सामोरे जावं लागत आहे. माननीय महसूल मंत्री विखे पाटील साहेब यांनी डिपार्टमेंटला आदेशित केलेलं आहे ऑलरेडी की सिटी सर्वे लवकरात लवकर दुरुस्त व्हावा, परंतु आजही प्रशासन अतिशय उदासीनतेने काम करत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये आणि जर एक गट आहे त्याच्यामध्ये जर खातेफोड झालेली आहे, एका भावाला जर त्या क्षेत्राची त्याची मोजणी करायची आहे त्याला संपूर्ण गटाचे पैसे भरा असे सिटी सर्वेअर करून सांगितले जातात आणि त्या पद्धतीचं खूप मोठी आर्थिक हानी या शेतकरी बांधवांची होते आहे. माझी महसूल मंत्री महोदयांना विनंती आहे की याची दखल घेऊन नगर विकास खातं आणि महसूल मंत्री महोदय यांनी मिळून याचा योग्य तो निपटारा करावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद.